पहलगाम इथं पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देत भारतीय सैन्य दलानं अवघ्या 2च दिवसात पाकिस्तानला शरणागती पत्करायला लावली। भारतीय सैन्य दलाच्या अतुलनीय पराक्रमाला सलाम करण्यासाठी कोल्हापुरात शनिवारी 17 मे रोजी तिरंगा पद यात्रेचं आयोजन केलं आहे। शनिवारी सकाळी 8 वाजता पदयात्रा निघणार आहे। नेपाळ इथं झालेल्या 10व्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत नरके पन्हाळा पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी जानवी राहुल लोढा हिनं सुवर्ण आणि कांस्य पदक असं दुहेरी यश मिळवलं आहे। शितो रिओ कराटे डो असोसिएशन थामेल डोजो नेपाळ यांच्या वतीनं काठमांडू नेपाळ इथं 10वी आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा झाली। जानवी लोढा हिनं आता प्रकारात भाजपची ही तिरंगा यात्रा कोल्हापुरातील दसरा चौक येथून सुरू होईल आणि तिरंगा पदयात्रा आईसाहेब महाराज पुतळा बिंदू चौक शिवाजी रोड मार्गे छत्रपती शिवाजी चौकात विसर्जित होईल। या पदयात्रेच्या नियोजनासाठी भारतीय जनता पार्टी कार्यालयात बैठक झाली। या बैठकीला खासदार धनंजय महाडिक, आमदार अमोल महाडिक, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। ही पदयात्रा समस्त कोल्हापूरकरांची आहे। प्रत्येक राष्ट्रभक्त नागरिकांना कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता या पदयात्रेत सहभागी व्हावं असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं। दसरा चौकात या पदयात्रेचा प्रारंभ माजी सैनिक आणि शहीद सैनिकांच्या कुटुंबियांच्या हस्ते होणार आहे। पहलगाम येथे भारतीय नागरिकांचा निष्पाप बळी घेतल्यानंतर देशाचे पंतप्रधान प्रधानमंत्री मोदी यांनी पाकिस्तानमध्ये घुसून या सगळ्याचा बदला घेण्याचं काम केलेलं आहे। 9 ठिकाणी हल्ला करून 100हून जास्त अतिरेक्यांना कंठस्नान पोहोचवलेलं आहे आणि पाकिस्तानला जो हल्ला करण्याचा प्रयत्न केला 2च दिवसामध्ये त्यांना गुडघे टेकण्यासाठी आपल्या सैन्य दलानं भाग पाडलं। या सैन्य दलाचं अभिनंदन करण्यासाठी आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदीजी यांचं अभिनंदन करण्यासाठी उद्या शनिवारी एक भव्य अशी तिरंगा रॅलीचं आयोजन आपण केलेलं आहे। सकाळी 8 वाजता दसरा चौक या ठिकाणी तिरंगा रॅली सुरू होणार आहे। मी जिल्ह्यातील तमाम नागरिकांना, सर्व संस्था, सेवा संस्था, शिक्षण संस्था, तरुण मंडळ, तालीम संस्था, सर्व NGOs यांना आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येनं या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी होऊन आपल्या भारतीय सैन्याचं कौतुक करूया, त्यांचं अभिनंदन करूया आणि त्यांच्या पाठीशी उभं राहूया। धन्यवाद।